सो गुड मॉर्निंग यू लव यू पीपल. आणि आज आहे डे 2 आणि आम्ही आता निघालो आहे मंदिरामध्ये फिरायला. तो नाश्ता झालेला आहे जस्ट आणि आता आपल्याला जायचं गणपतीच्या मंदिरामध्ये. एकदा सकाळचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. आत्ता सकाळचे आत्ता वाजलेत 10:15. मस्त थंडी होती रात्री तर उठायला थोडा लेट झाला. हे आहे हॉटेल आणि सगळीकडे ग्रीनरी आहे. सकाळी माकडं पण खूप होती सकाळी उठलं तर. चला जर्नी चालू करूया आणि जाऊया मंदिरात. पण आता रिसॉर्टमधून निघालो आहे आणि सुवर्ण मंदिरामध्ये चाललो आहे. सुवर्ण गणेश मंदिर. त्या मंदिराची पण खूप हिस्ट्री आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि तो गणपती खूप आधी म्हणजे आता मी तर ह्याच रिजनचा आहे रायगडमधला. तर मी 5वी-6वीला असताना तिथे जे राहायचे त्यांच्या बागेमध्ये किंवा वाडीमध्ये, जी वाडी असते मागे सुपारीची वाडी, नारळाची वाडी, त्यामध्ये त्यांना तो गणपती भेटलेला मीन्स ते काहीतरी त्यांच्या वाडीमध्ये काम करत होते बॅक साईडला आणि काही खणत असताना त्यांना तिथे एक गणपती सापडला मोठा. आणि काही वर्ष तिथे मंदिर कौलारूच होतं. मी जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा खूप कौलारू घर होतं आणि तिथेच गणपतीची स्थापना झालेली होती. खूप सुंदर मूर्ती होती. त्या काही वर्षानंतर मग काही चोरांनी ती चोरली, ती वितळवली सोन्यासाठी आणि मग नंतर मग गावकऱ्यांनी केस वगैरे करून सगळं परत ते सोनं घेतलं, काही सोनं त्यात टाकलं आणि मग नवीन मूर्ती बनवली. आणि आता जे आपण मंदिर बघायला चाललो आहे ते त्या गणपतीचं नवीन मंदिर आहे. तर आपण आता आलो आहे सुवर्ण गणेश मंदिरमध्ये. हे बघा, तर हे आहे सुवर्ण गणेश मंदिर. आत्ताच आपण दर्शन घेऊन झालं. आज फोटो काढायला शूटिंगला परमिशन नाही आहे, तर तुम्ही बाहेरनं बघू शकता सगळं. आता आपण दर्शन करून आलेलो आहोत बाप्पाचं आणि आता इथे विष्णूचे मंदिर आहेत 2. एक हे रूपनारायण मंदिर, ते इकडनं जवळच आहे, 5 to 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. आता तिथे जाऊया. म्हणतो सोडून माका नको जा, माझ्या स्वप्नातलो माझं कोकण गाव, म्हणतो सोडून माका नको जा, सोडून माका नको जा. तर आपण आता आलोय रूपनारायण मंदिरमध्ये. सूरज आणि राहा पुढे गेलेले ऑलरेडी. सो आम्ही आहोत दिव्यागार बीचला. नको, घोडे आहेत, लोक आहेत, खूप आहेत. अरे नको सूरज. तो घोडा थांबलाय, आमचा घोडा धावतोय. रापा आपण आलेलो आहोत आता सुवर्ण गणेश खानावळमध्ये. आणि ह्या खानावळमध्ये यायचं कारण असं आहे की इथे नॉनव्हेज पण चांगलं भेटतं, व्हेज थाळी पण चांगली भेटते आणि मेन म्हणजे इकडे राफा अलाउड आहे. तर आपण राफाला घेऊन जाऊ शकतो तिकडे. तुम्ही पण जर पेट घेऊन येत असाल, तुमचं पप्पी घेऊन येत असाल, तुमचं बाळ घेऊन येत असाल तर सुवर्ण गणेश खानावळ बेस्ट आहे. तर त्याला जाऊन बघूया काय काय खायला आहे. चल प्रतीक्षा बसली इकडे.
राफा आलेला आहे प्रत्यक्षाजवळ आणि ही आहे सुवर्ण गणेश खानावळ. आपलं जेवण आलेलं आहे. इकडे आहे वाटाणा बटाट्याची उसळ, इकडे आहे पालक भाजी, वरण, पापड, लोणचं, कांदा, लिंबू, मीठ आणि चपाती. प्रतीक्षाने स्टार्ट केलेलं आहे जेवण. प्रतीक्षा कसा आहे रिव्ह्यू? चांगलं आहे. पालेभाजी चांगलं आहे. घरगुती घरगुती जेवण जेवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठे यायचं आहे. पटकन कमेंटमध्ये टाका कधी येणार आहात आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिले, नसेल केला तर अजून. तर आमचा राफा इथे आहे. माझं जेवण झालेलं आहे. सगळी थाळी साफ. प्रतीक्षा जेवते अजून. हां मस्त होतं जेवण. आता जेवल्यावर निघूया परत रिसॉर्टमध्ये. हां तर पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये. आणि दुपारी आम्ही जेवलो, रूमवर आलो आणि झोपा काढल्या. तर झोपा काढल्यामुळे जरा फ्रेश वाटतं आता. आणि आता परत चाललोय बीच साईडला. तर होप सो सनसेट बघायला भेटेल चांगला मला. थोडीशी एन्जॉयमेंट करू बीचवरती आणि मग दुसरी एखादी खानावळ बघू की जिथे अजून काही चांगलं खायला भेटेल. मोस्टली दिव्यागर साईड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर इकडे तुम्हाला खानावळ जास्त मिळतील आणि होमली फूड आहे. खूप चांगलं आहे. आपण जसं घरगुती बनवतो तसंच फूड आहे, पण प्रत्येक खानावळमध्ये एक वेगळी टेस्ट आहे. तर तुम्हाला ते खूप वेगवेगळ्या फूडचा टेस्ट आहे ना अनुभवायला भेटेल. तर आला त्या साईडला तर नक्की जेवढ्या खानावळीमध्ये खाता येईल ना तेवढा जाऊन खानावळीमध्ये खा. तर दिव्याघर हे नाव या गावाला असं ह्याने पडलं की इथे एक स्तंभ आहे होता. तो ॲक्च्युली मी बघत होतो पण मला जायला नाही भेटलं किंवा मला ते लोकेशन नाही भेटलं, त्यामुळे आम्ही गेलो नाही. पण एक आख्यायिका आणि एक जी स्टोरी जी समजली त्यानुसार तिथे रोज सकाळी 6 वाजता दिवा लागायचा आणि तो संध्याकाळी 6 वाजता मावळायचा. परत सकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता कोणतरी लावायचं आणि त्यामुळे दिव्यांचं घर म्हणून दिव्याघर असं नाव पडलं या गावाला. अशी एक आख्यायिका मला सगळं सर्च करताना वगैरे समजली. पण मस्त आहे. एकदम जबरदस्त व्ह्यू आहेत सगळीकडे. खूप सुंदर असं समुद्र आहे. माउंटन्सवर येत असाल तुम्ही तर हिली साईडला या, तुम्हाला माउंटन्सचे व्ह्यू भेटतील. आणि नंतर समुद्र ज्या हार्डली 5 ते 10 मिनटं ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आहे. सो खरंच या इकडे आणि एन्जॉय करा. आणि सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत कसा वाटला आहे. आधीचा व्हिडिओ बघितला असेल तो कसा वाटला. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत ना तर आम्हाला थोडंसं अजून चांगलं वाटतं व्हिडिओ बनवायला, मोटिवेशन भेटतं. सो प्लीज सबस्क्राईब. तर पुन्हा आम्ही एकदा आलेलो आहोत बीचवरती आणि आम्ही सनसेट बघायला आलेलो पण सूर्यच गायब आहे. आणि फक्त एक अशी आहे ना हलकी हलकी केसरी छटा आहे. पण मस्त आहे. तिकडे डोंगर आहे, इकडे एकदम हलकी छटा आहे. आणि आता भरती आले, पाणी आत यायला लागले. दुपारी जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा एवढं पाणी नव्हतं असं दिसत. खूप सारे वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळी भरपूर माणसं आलेली होतं. राफाला पाणी आहे ना बिलकुल आवडत नाही, पाण्यापासून लांब राहतो. हा बघा. आणि आज आहे ना स्वतःहून इकडे आलाय पाण्याच्या साईडला. राफा नाही जायचं मग कशाला आला पाण्याकडे? हा. आणि आता बघा मस्त पाण्यात फिरतोय. हा लाट आली की घाबरतोय पण फिरतोय पाण्यात. खूप मस्त वाटते. बऱ्याच दिवसांनी अशी चांगली ट्रिप झालेली आहे. खूप मस्त वाटते. तुम्ही पण या इकडे, एन्जॉय करा. आणि नक्की कमेंट करून सांगा कधी येणार आहात ते. आणि आला असेल तर ते पण कमेंट करून सांगा की तुम्ही कुठे राहिलात, काय केलं आणि तुम्हाला मजा आली की नाही. हे बघा आता आम्ही आलो सी फूड पॉईंट दिव्यागरमध्ये. आणि गुगलवर याची रेटिंग चांगली होती. बघूया आता इथे काय काय भेटतं ते. हे आहे सी फूड पॉईंट दिव्यागर. याची खूप चांगली रेटिंग होती गुगलवरती आणि ही शोधून काढली आहे प्रतीक्षाने. तर आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली ऑलरेडी.
मला सकाळपासून खेकडा थाळी खायची होती, कुठेच भेटली नाही. इथे भेटलेली आहे खेकडा थाळी. प्रतीक्षाने घेतलं एक पॉपलेट फ्राय आणि भाकरी, आणि आम्ही सांगितले प्रॉन्स फ्राय जसं स्टार्टर आयटम म्हणून. तर बघूया आता कशी येते, आणि भूक लागली मला आता जाम. तर हा आहे ॲम्बियन्स, इथे आहे सिटिंग अरेंजमेंट बघा, घरच आहे आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये अशी ही खानावळ आहे. तर दिव्यागरमध्ये खूप साऱ्या खानावळ आहेत, प्रत्येक 5-5 मिनिटाला तुम्हाला खानावळ भेटेल. पण जर चांगली खानावळ पाहिजे असेल एकदा गुगलवर रिव्ह्यूज चेक करा. आणि हां, प्रतीक्षाने जसं सांगितलं ना आता 4.7, तशी गुगलवर याची रेटिंग 4.7 आहे. खूप भारी. तर आपली चिंबोरी थाळी आलेली आहे, ही बघा इथे आहे चिंबोरी थाळी. आणि प्रतीक्षाने घेते पापलेट फ्राय, भाकरी, इथे जवळा आलाय, रस्सा आलाय, सोलकडी आलाय, पापड आलाय, पोह्याचा पापड आलाय. हां 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 हां, खूप मस्त वास येतोय. ट्राय करूया. भाकरी हवी तुला? आवडत पाटील खाण्यापेक्षा हे पापलेट जास्त आवडलं. पाटील खाल्लेलं, पण जो आतला मसाल्याची जी टेस्ट होती ती तिथे येत नव्हती, पण इथे मुरलेला मसाला. तर प्रतीक्षाच्या पापलेटमधला आपण एक बाईट ढापूया. दिस इज नॉट डेड फ्राय. बापरे, काटे नाही ना आलेत, बघितलं का? हां हां, जबरदस्त, एक नंबर. जेवण खूपच मस्त आहे. कधी दिव्यागरमध्ये आलात तर सी फूड पॉईंटमध्ये या नक्की खायला, तुम्हाला खूप आवडेल इथला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, आणि सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. आपण भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.